शोध प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद साधना व क्रिकेट मंडळ सोबतच व्हीएमई स्पोर्टिंग क्रिकेट अकादमी यांच्या वतीने नवसारी चौक येथील प्रांगणामध्ये भव्य आमदार चषक रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार चषक रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना धुळे 11 विरुद्ध मॉर्निंग क्रिकेट क्लब अमरावतीमध्ये खेळला गेला। शेवटच्या षटकापर्यंत अत्यंत चुरशीत रंगलेल्या या अंतिम सामन्यात धुळे 11 संघाने विजय मिळवित आमदार चषक 2025 पटकाविला। विजेत्या संघाला आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते 1 लाख रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेता मॉर्निंग क्रिकेट संघ अमरावतीच्या संघाला 50,000चे पारितोषिक देण्यात आले। स्पर्धेतील अंतिम सामन्यात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या धुळे 11 संघातील मोहम्मद नाझीम याला सामनावीरचा पुरस्कार देऊन त्याचा सुद्धा सन्मान करण्यात आला। स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या मॉर्निंग क्रिकेट संघाचा अक्षय अरसाडे याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले। यासोबतच उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय अरसाडेची निवड करण्यात आली। मॉर्निंग संघाचाच मृत्युंजय ठाकूर हा उत्कृष्ट गोलंदाजी पुरस्काराचा मानकरी ठरला। आमदार सुलभा खोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत डवरे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, माजी सभापती अविनाश मार्डीकर, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, ॲडव्होकेट शोएब खान, स्वामी विवेकानंद साधना व क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष गोपाल महल्ले, व्हीएमई स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष आकाश वडनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा खेळ सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे क्रिकेटच्या छोट्या आयोजनातून उदयोन्मुख खेळाडू तयार होतात, असे मनोगत आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले। अंतिम सामन्याला सुरुवात होण्याआधी धुळे 11 संघ व मॉर्निंग क्रिकेट क्लब अमरावती या दोन्ही संघ मैदानावर उतरले। मान्यवर अतिथींच्या उपस्थित राष्ट्रगीत सादर करण्यात आले। यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। विजयाकरिता 30 चेंडूत 42 धावांची गरज असताना धुळे संघ सहज सामना जिंकणार असे वाटत असताना सुद्धा मॉर्निंगच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून मधल्या फळीतील खेळाडूंना तंबूत पाठविले। धुळे संघाने 130 धावा करीत 3 गडी राखून विजय मिळवित आमदार चषक पटकाविला। यावेळी शेकडो क्रिकेट प्रेमींनी या खेळाचा आनंद घेतला।